तर राम राम हो मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आपल्यासाठी 60 डेज चॅलेंज मधला आजचा दिवस 31वा. नेहमीप्रमाणे एक पॅक पिलो आणि मस्तपैकी ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर येताच थोडासा व्यायाम वगैरे केला. मग हत्ती भाऊ म्हणे मी करतो आज बॅटिंग. मग का हत्ती भाऊनं पहिल्याच बॉलात चांगलं पातळ पातळ हागून दिलं. मग काही नाही, दुकानात निघायची वेळ झाली होती तर आम्हाला चहावाल्या भाऊने आवाज दिला, या हो म्हणे गुळाचा चहा आहे म्हणे, पिऊन घ्या, काही नाही होत म्हणे. मी म्हटलं भाऊ 60 दिवस पूर्ण होऊ द्या, नक्की येईल म्हटलं चहा प्यायला. मग दुकानात पोहोचलोच तर आमच्या कार्तिक भाऊ रेडी होते आणि छानपैकी दुकान वगैरे उघडलं, कामं वगैरे आटपले आणि मग झाली होती भाऊ जेवणाची वेळ. मग जेवणासाठी मस्तपैकी घरी आलो. जेवणामध्ये नेहमीप्रमाणे एकदम कमी तेलातली भाजी होती, त्यानंतर भाकर होती, काकडी होती, बीट होतं आणि थोडीशी चटणी होती. एवढं सगळं करून मस्तपैकी जेवण वगैरे केलं. त्यानंतर एक वाटी ताक पिलो आणि ताक पिल्यानंतर पोट असं भरल्या भरल्यासारखं वाटते. मग संध्याकाळ झालीच. मी म्हटलं तर आपण जेवायला करायचं तरी काय आपल्यासाठी. तर आपल्यापाशी पनीर आणि ब्राऊन ब्रेड शिल्लक होतेच. मी म्हटलं त्याचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे. तर मी मस्तपैकी युट्यूबवर रेसिपी बघितली आणि मी आज करणार आहोत पनीर रोल. तर आता पनीर रोलसाठी आपण मस्तपैकी पनीर पहिले मस्त छानपैकी किसून घेतलं आणि त्यानंतर शिमला मिरची, कांदा, हळद, तिखट, मीठ, ग्रीन चिली सॉस एवढं सगळं त्यामध्ये टाकलं आणि त्याची मस्तपैकी अशी पेस्ट तयार केली. मग इथपर्यंत सगळं बरोबर चालूच होतं. ही अशी मस्तपैकी पेस्ट तयार झालीच होती. त्यानंतर भाऊ आले ब्रेडचे सगळे कानेकोपरे वगैरे कापून घेतले आणि हत्तीच्या वजनाला त्यांना थोडंसं दाबून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायची होती तर लागलो मी याच्या कामासाठी आणि असे रोल तयार करायला लागलो. तर आता ब्राऊन ब्रेड एकदम थोडेसे म्हणजे रवेदार असल्यामुळे हे थोडेसे तुटत होते. पण आपण मागं थोडी हटणार आहे ना भाऊ, आपल्याला पूर्ण करावंच लागणार आहे. मग हे एवढं मस्तपैकी मी असे रोल तयार केले, जे दिसायला थोडेसे चांगले नाही दिसत पण टेस्टमध्ये खरंच खूप चांगले असतात. आता तुम्ही असं नका म्हणू की बा तुमच्या हातात चव आहे तर आमच्या घरी स्वयंपाकाला या. तर मी स्वयंपाकाला येत नाही, मी फक्त खायला येतो, तुम्ही खायला बोलवा, ठीक आहे. मग एवढं सगळं मस्तपैकी हे आम्ही रेडी केलं. यांना पण थोडी गरमाहट देऊन दिलीच थंडीमुळे. मग एवढं मस्त हे आमचं रेडी झालं आणि ते मस्त छानपैकी असं प्लेटमध्ये काढलं आणि त्याचं थोडंसं छायाचित्रण केलं. आणि मग आपल्या व्हिडिओचे चालक मालक हत्ती भाऊ तुम्हाला सांगतीलच आता एक घास खाऊन की बा हे आपली डिश कशी झाली. तर आता हत्तीभाऊ त्यांचा घास खाणारच आहे आणि तुम्हाला सांगणारच आहे. तर कसं झालं हो हत्तीभाऊ? हो हत्तीभाऊ. मस्त झाला म्हणते. मग आपल्या व्हिडिओची जी हिरोईन आहे त्यांनी पण एक घास खाल्ला आणि ते पण आता सांगतीलच कसं झालं. कसं झालं? वाव झाला म्हणते. तर असाच राहिलो भाऊ आमचा दिवस आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.